नमस्कार मित्रांनो, आपले विराज या फार्म चॅनलवर स्वागत आहे. आपण जर प्युअर गावरान कुक्कुटपालन करत असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि फॉलो करा. आणि आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आपण आपल्या फार्म बद्दल, विराज फार्म बद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे व्हिडिओमध्ये. नक्की बघा शेवटपर्यंत. चला तर मग आता फार्मची माहिती देतो. आता हा आपला पहिला हॅचरी 600 अंड्यांचा. आपण सेमी फुल्ली ऑटोमॅटिक मध्ये हॅचरी इथं हे सेपरेट बनवलेले आहे. त्या साईडला आपल्या गावठी कोंबड्या मुक्त संचारमध्ये फिरत असतात, त्याच्यामुळे आपण याला सेपरेट घेतलेलं आहे. ह्याच्या नंतर हे आपलं खुडूक कोंबड्यांचं बसवण्याचं सेक्शन आहे सेपरेट. हा पण कारण काय होतं, त्या मोठ्या कोंबड्यामध्ये असला का त्रास होत असतो, त्याच्यासाठी मग आपण सेपरेट खुडूक कोंबड्याला सेक्शन बनवलेलं आहे. इथं खुडूक कोंबड्या बसवलेल्या आहेत, ते आपण तुम्हाला दाखवतो. अशा प्रकारे आपण डब्यामध्ये खुडूक कोंबड्या बसवलेल्या आहेत. सेक्शन आपलं पूर्ण सेपरेट आहे. प्युअर गावरान कुक्कुटपालन मध्ये काम करत असतो आपण. त्याचप्रमाणे हा जो आपला ब्रूडर आहे, हा 50 पिल्लांचा ब्रूडर आहे. काय होतं, असं 1 महिनाभर आपल्याला ट्रीटमेंट पिल्लांना करायची, औषध पाणी वॅक्सिनेशन, त्यासाठी आपण पूर्ण हा सेपरेट ठेवलेला आहे ब्रूडर. आणि वॅक्सिन करताना आपण वॅक्सिन, औषध पाणी 1 महिनाभर आपण ब्रूडर मध्येच पिल्लं ठेवत असतो. हे पूर्ण तिन्ही सेक्शन आपले सेपरेट आहे. फार्मच्या दुसऱ्या बाजूला शेड छोटं बनवून तिथं आपले सेक्शन आहे. तर आता पुढचं मग मला शेड दाखवतो पूर्ण. आता आपण मुक्त संचार याच्यामध्ये पूर्ण आहे. चारही बाजूने आपली तार आहे, बघू शकता. चारही बाजूने तार आहे अशी पूर्ण. आणि प्लस मुक्त संचार मध्येच कोंबड्या असतात. पूर्ण दिवसभर कोंबडी आपली बाहेरच असते, आतमध्ये एक सुद्धा कोंबडी नसते, पूर्ण याच्यामध्ये असते. ह्या डिशेस आहेत, ह्या डिशमध्ये आपण त्यांना भाजीपाला वेस्ट किंवा खाद्य बिद्य जे देतो ते बाहेर टाकत असतो. त्याचप्रमाणे इकडे शेवगा आहे, त्या बाजूने पूर्ण कंपाऊंड आहे, तिकडून पण कंपाऊंड आहे. त्याच्यानंतर आपले जे रात्रीची बसायची व्यवस्था आहे कोंबड्यांची, शेड, तर हे पण दाखवतो. हा जो शेड आहे, हा शेड पूर्ण आपला 100, 150, 150 कोंबड्यापर्यंत याच्यामध्ये बसू शकतं. आपण याला लोखंडी रॉड वापरलेली आहेत, कारण की घासण्या बिसण्यासाठी, चांगल्या होण्यासाठी. पूर्ण रात्रीचा पूर्ण कोंबड्या आहे आपल्या या शेडमध्ये असतात, शेजारच्या शेडमध्ये असतात. आणि तेलाचे डबे लावलेले आहेत. त्या कोंबड्या आपल्या अंडी देत असतात. अंड्यांमुळं अंडी देण्यासाठी आपण खास करून हे डबे लावलेले आहेत. डब्यांमध्ये अंडी कोंबडी चांगली देत असते. हे पूर्ण रात्रीची बसण्याची व्यवस्था व दिवसामध्ये अंडी देण्याची आपली पूर्ण प्रोसेस आहे, बघू शकता. आपण पाण्यासाठी जुगाडू पद्धत वापरलेली आहे, बघू शकता. या ठिकाणी ना आपण ड्रम लावलाय. ड्रम लावून इकडे पाईप 4 इंची पाईप आहे, अर्धाले कट केलेले आहेत. अर्धाले कट करून लावलेले आहे. सकाळी हा ड्रम भरला काही 100 पक्ष्यांना हा ड्रम पूर्ण वापरला जातो, पाणी प्यायला होऊन जातं. त्यासाठी आपण अर्धा 4 इंचीचा पाईप कट करून पूर्ण चांगल्या पद्धतीने पाणी पिण्यासाठी त्यांना पूर्ण आपण ही सिस्टम केली, जुगाडू पद्धत. त्यानंतर तुम्हाला आता ब्रूडिंग दाखवतो मोठ्या पक्ष्यांचं. ब्रूडिंग 100 पिल्लांचं ब्रूडिंग इकडं केलेलं आता. हा आपला ब्रूडर आहे मोठा सेपरेट. हा सेपरेट ब्रूडर आहे आपला. ही पिल्ल आहेत आपली आत्ता 100ची बॅची. शिर्डीची ऑर्डर आहे आपल्याला 15 दिवसाची करून द्यायची. आता ही 12वा दिवस झालेला आहे. पक्ष्यांची क्वालिटी सुद्धा एकदम मस्त आहे. प्युअर गावरांमध्ये काम करत असतो आपण. प्युअर गावरान ही 100 पिल्लांची बॅची शिर्डीची ऑर्डर आहे, बघू शकता. 1 नंबर क्वालिटी आहे पक्ष्यांची. आणि ही पिल्लं जी आहेत, ती पिल्लं आपण घरचेच अंडे, कोंबडीचे अंडी आहेत त्याच्यामध्ये याला लावत असतो इन्क्युबेटरला, घरच्याच कोंबड्यांची अंडी, बाहेरून कुठून अंडे घेत नाही. हा ब्रूडर आहे. हा ब्रूडर पूर्ण ब्रूडिंगचा रूम हा 700 ते 800 पक्ष्यांचा आहे. पण जशी आपल्याला ऑर्डर असेल त्याप्रमाणे आपण पक्षी या ठिकाणी तयार करून देत असतो.
त्याचप्रमाणे आपण तुम्हाला कंपाऊंडची पण पूर्ण हे करतो, माहिती देतो. आपण या ठिकाणी कंपाऊंडला ही विजाळी वापरलेली आहे, 8 फुटी जाळी आहे. याच्यावरून कोणता मुंगूस कोणतेही काही येत नसतं. पूर्ण प्रॉपर चारी बाजूने पॅक केलेलं आहे. हा 20 गुंठ्याच्या प्लॉटमध्ये का आपलं कंपाऊंड आहे. 20 गुंठ्यामध्ये फार्म आहे आपला पूर्ण. त्यामुळे कंपाऊंडचे पण आपण पूर्ण फिटमध्ये पाईप अँगलमध्ये फिटिंग आहे. पूर्ण प्रॉपर आपल्या काममध्ये केलेले आहे. काहीच कशातच नाही केलं, कारण काय होतं मुंगूस बिंगूस आलं तर नुकसान खूप होत असतं. त्याच्यामुळे खालून पण पॅक केलेलं आहे, वरतून पण पूर्ण जाळी पॅक केलेली आहे. ह्या आपल्या पूर्ण प्युअर गावठी कोंबड्या आहेत. पूर्ण आपल्या फार्म मध्ये आता पूर्ण प्युअर गावठी कोंबड्या आहेत. प्युअर गावठी मध्येच काम करत असतो. कोंबड्या बघू शकता, कोंबड्यांची शायनिंग क्वालिटी सुद्धा एक नंबर आहे. कुठं पंख निघाले नाही, कुठं काहीच नाही. पूर्ण याच्यामधलेच कोंबड्या आहेत, प्युअर गावठी कोंबड्या. तर नक्कीच प्युअर गावरान कुक्कुटपालनामध्ये काम करत असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि काही माहिती लागली तर नक्की कॉल करा. धन्यवाद.